संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे आणि यावेळी निमित्त आहे गोव्यामधल्या विधानसभा निवडणुकांचं। फडणवीस गोव्यामध्ये पैशांचा पाऊस पाडत असले तरी पुरून उरणार अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांना खुलं आव्हान दिलं। पाहूयात। गोव्यातल्या निवडणुकीवरून राऊत विरुद्ध फडणवीस। फडणवीसांच्या पैशांना पुरून उरू, राऊतांचं आव्हान। देवेंद्र फडणवीसांना माझं शब्द आहे की तुम्ही कितीही नोटा टाका, तुमच्या नोटांशी आम्ही लढू। मतदार कोणालाही मत द्यायचं नाही असा जो नोटाचा बटन दाबतो, ती जेवढी मतं असतात त्यापेक्षा जास्त मतं तरी मिळाली पाहिजे, ही त्यांची लढाई आहे, आम्हाला मान्य आहे। निवडणूक तशी गोवा विधानसभेची आहे, मात्र शाब्दिक चकमक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये सुरू झाली आहे। गोव्यात भाजपकडून पैशांचा पाऊस पाडण्यात येत असून फडणवीसांच्या पैशांना पुरून उरणार असं आव्हान राऊतांनी फडणवीसांना दिलं। आमची लढाई खरोखर गोव्यामध्ये नोटांशीच आहे। भारतीय जनता पक्षाचे लोक ज्या प्रकारे तिकडे निवडणुकीत नोटांचा पाऊस पाडतायत, विशेषतः महाराष्ट्रातून जे काही नोटांच्या बॅगा चाललेल्या आहेत, त्याच्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यामध्ये त्या नोटांशी नक्की लढेल आणि गोव्याच्या जनतेला हे सांगण्याचा प्रयत्न करेल, या नोटांच्या दबावाखाली येऊ नका। देवेंद्र फडणवीसांना माझं शब्द आहे की तुम्ही कितीही नोटा टाका, तुमच्या नोटांशी आम्ही लढू। त्यांची लढाई नोटाशीच आहे, पण NOTA हे जे नोटा आहे ज्यामध्ये मतदार कोणालाही मत द्यायचं नाही असा जो नोटाचा बटन दाबतो, ती जेवढी मतं असतात त्यापेक्षा जास्त मतं तरी मिळाली पाहिजे, ही त्यांची लढाई आहे, आम्हाला मान्य आहे। राऊत आणि फडणवीस आमने सामने का येत आहेत, तर त्याचं कारण आहे गोव्यातली भाजपची जबाबदारी फडणवीसांकडे देण्यात आली आहे। फडणवीसांना निवडणूक प्रभारी करण्यात आलं, तर शिवसेनेला गोव्यात बळ देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राऊतांना पुढे केलंय। त्यातच गोव्यातील भाजपचे मंत्री मायकल लोबोंनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपला सोडचिठ्ठी दिली। त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर भाजपचे आणखी एक आमदार प्रवीण झांटे यांनी ही सोडचिठ्ठी दिली आहे। त्यावरूनच राऊतांनी फडणवीसांना चिमटा काढलाय। फडणवीस गोव्यात गेले आणि पक्ष फुटला अशी टीका राऊतांनी केली। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातून तिथे गेलेले आहेत आणि देवेंद्रजी तिकडे गेल्यावर आपण पाहिलं असेल, भारतीय जनता पक्षही फुटला। काल एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला। प्रवीण झाटे मयेचे आमदार भाजपचे, तेही पक्ष सोडून गेले। तेव्हा त्यांनी आधी आपल्या पक्षांतर्गत जे काय युद्ध सुरू आहे ती लड़ाई करावी। जिन्होंने पार्टी को छोड़ा है, उन्होंने अपने स्वार्थ के लिए पार्टी को छोड़ा है। इस पार्टी में ही वो बड़े हुए, जो कुछ उनको मिला इस पार्टी ने दिया। अब जब उनके ध्यान में आया कि उनकी पत्नी को टिकट चाहिए और वो भारतीय जनता पार्टी नहीं देने वाली, तो अपनी पत्नी का टिकट कहाँ मिलता है, तो वो कांग्रेस में मिलता है या कहीं और मिलता है, उसको देखते हुए बीजेपी को छोड़कर वहां गए हैं। राऊत आणि फडणवीसांच्या या वादात आशिष शेलार यांनीही उडी घेतली। शिवसेना आणि गोव्याचा काय संबंध असा सवाल करून राऊतांना कोणी गांभीर्याने घेत नाही असं शेलार म्हणाले। गोव्याच्या निवडणुकीचा आणि शिवसेनेचा संबंध काय? संजय राऊत साहेब जे बोलतायत ते आजकाल त्यांच्या बोलण्यावर विचारांचं अधिष्ठानच राहिलं नाही अशी दुर्दैवाने परिस्थिती आहे आणि त्यामुळे त्यांना कोणी सिरियसली घेत असं चित्र नाही। गेल्या 3 झालेल्या निवडणुकांची शिवसेनेच्या मतांची टोटल केली तरी 3 निवडणुका मिळून पडलेली मतं सुद्धा त्यांचं डिपॉझिट वाचू शकत नाही आणि त्यामुळे जे स्वतःचा डिपॉझिट वाचू शकले नाही ते 3दा विजयी झालेल्या भाजपवर भाष्य करतायत, याचा अर्थ सूर्यावर थुंकण्यासारखंच आहे। गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत असली तरी शिवसेना खातं उघडण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र काँग्रेस स्वबळावर लढते, त्यामुळे शिवसेना मित्रपक्षांच्या शोधात आहे। म्हणजेच मुख्य लढाई भाजपशीच असल्यामुळे गोव्यावरून राऊत आणि फडणवीस आमने सामने आले।
गोव्याहून भूषण पाटीलसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.